हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदात आणि समृद्धीचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना आहे. या महिन्यापासून वसंत ऋतूलाही सुरुवात होते, त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते. वसंत ऋतू आपले सारे वैभव मुक्त हस्ताने सृष्टीवर उधळत असतो. यंदा गुढीपाडवा हा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. अशा प्रसन्न व आल्हाददायक वातावरणात नवीन वर्षाची सुरुवात होते. घरावर गुढ्या उभारून तोरण लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करतो. वर्षाच्या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असे म्हणतात. हिंदू धर्मातील नवीन वर्षाला गुढीपाडव्याच्या मुहूर्ताने सुरुवात होते. तेव्हा नवीन वर्षात तुम्हाला सुखसमाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टी आवर्जून व खबरदारीने घ्याव्या लागतील. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात. या वस्तू सोबत आपले भाग्य जोडलेले असते, तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता. असं केल्याने तुमच्या घरावर ताणतणाव वाढतो आणि घरात क्लेश निर्माण होतो. तेव्हा कोणत्या आहेत त्या गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनेलवरती येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन. तर पहा, हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीला सुरुवात 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा उत्सव 9 एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे. गुढी या शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे, तर पाडव्याचा अर्थ महिन्यांशी होतो. हे रब्बी पिकांच्या कापणीचे प्रतीक आहे. त्याच दिवशी भगवान ब्रह्मांनी ब्रह्मांडांच्या निर्मितीची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांनी सृष्टीची निर्मिती करण्याची सुरुवात केली असेही सांगितले जाते. याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नांनी सत्याचं युग तयार झालेलं सांगितलं जातं. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवांची देखील पूजा केली जाते. गुढीपाडव्या म्हणजे ब्रह्मांचा झेंडा घरात फडकवला जातो. प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून राष्ट्रात गुढी उभारली जाते. याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे. या दिवशी नवीन कामाची सुरुवात, जसे की नवीन व्यवसाय करणे, घर घेणे, वाहन खरेदी करणे, असे जे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करावयाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या मुहूर्तावर केल्या जातात. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला सुद्धा महत्त्व आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नाही, कारण या चुका जर आपण केल्या तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. वर्षभर आपल्या कुटुंबावर वारंवार संकटे येतात. घरामध्ये ताणतणाव, क्लेश वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. तर कोणत्या आहेत त्या वस्तू किंवा एक एक करून आपण
जाणून घेऊया। यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारत असतो, त्यावेळी आपल्याला या नवीन वर्षाच्या दिवशी घरी मिठाई आणायची आहे आणि त्याचा प्रसाद आपल्याला आपल्या देवापुढे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद घरातील सगळ्या सदस्यांना वाटायचा आहे। असे केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी राहील। त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करायची नाही, ती म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही। बघा, काळा रंग हा कोणताही शुभकार्यात वापरला जात नाही, तर काळ्या रंगाऐवजी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत। लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अतिशय शुभ मानलं जातं। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी याच रंगाची वस्त्र तुम्हाला परिधान करायची आहेत। त्याचबरोबर घरात लख्ख प्रकाश असावा। आपल्या घरामध्ये खिडकीला लावलेले जे पडदे आहेत ते पडदे दूर करावे, त्यामुळे घरात चांगल्या प्रकारे उजेड येईल। तसेच आपल्या घरात जिथे अंधार पडत असेल तिथे लाईट लावून ठेवायची आहे, कारण आपल्या घरात जी नवीन वर्षाची सकारात्मकता यावी यासाठी आपल्या घरात लख्ख प्रकाश असावा। तसेच आपल्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये आपल्याला नवीन करकरीत नोटा ठेवायच्या आहेत। बघा, पर्स कधी रिकामी ठेवू नये, एक तरी नोट यामध्ये असावीच। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पर्स व मिस्टरांच्या पॉकेटमध्ये नव्या करकरीत नोटा ठेवायच्या आहेत। असं केल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली होत असते। पैशानेच पैशाला खेचत असल्यामुळे आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही, त्यामुळे आपण जिथे पैसे ठेवतो ते कधीही रिकामं असू नये। त्याचबरोबर आपल्या घरातील तिजोरी जी आहे किंवा आपल्या कपाटातील दारं आहेत ती कधीही उघडी ठेवू नये। बऱ्याच वेळा ती आपल्याकडून उघडी राहतात, तर ती उघडी का ठेवू नये यामागे देखील कारण आहे। जर आपण ही दारं उघडी ठेवली तर त्यामुळे लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरातून निघून जाते। त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरातील कपाटांची दारं उघडी ठेवायची नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत। 9 एप्रिल रोजी नाही तर 8 एप्रिल रोजी देखील हा नियम तुम्हाला पाळायचा आहे, कारण 8 एप्रिल रोजी उशिरा प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे। तर कोणत्या आहेत या वस्तू त्या चुकूनही कोणाला गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला द्यायच्या नाहीत। तर त्यातील पहिली वस्तू ती म्हणजे दही। हे कोणालाही देऊ नये, ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असो, कारण दह्यामध्ये देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। पूर्वीपासून मानलं जातं लक्ष्मी यायच्या वेळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळी दही कोणाला देऊ नये। त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे मीठ। ही वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये। आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप आहे। ज्या वेळेस आपण मीठ कोणाला देतो त्यावेळेस आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते। आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना सामना करावा लागू शकतो। बघा, बऱ्याचदा असं होतं की शेजारची एखादी व्यक्ती आपल्याकडे मीठ मागायला येते आणि आपण ते सहजपणे देऊन जातो, पण मीठ गुढीपाडव्याच्याच दिवशी नाही तर इतर दिवशीही कोणाला देऊ नये असे म्हणतात। त्यानंतरची वस्तू म्हणजे धन। धन हे आपल्या घरातील धनस्वरूपात मानले जाते। त्यावेळी आपण आपल्या घरातील धने कोणाला देतो, यावेळी आपल्या घरातील धन निघून जाऊ शकतं। बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी नाही केलं तरी मुठभर धने खरेदी करावे असे म्हणतात। त्यामुळे धने कोणालाही द्यायचे नाहीत असे देखील मानले जातात। यानंतरची जी वस्तू आहे ती म्हणजे हळद। आपल्या घरातील हळद देखील गुढीपाडव्याच्या दिवशी कोणाला देऊ नये। हळद ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळद लक्ष्मीला खेचून आणते।
हे बघा, आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी त्या कष्टाचे फळ, मेहनतीचे चीज आपल्याला होत नाही. याकरता आपल्याला घरातील जे तांदूळ आहेत ते कोणाला द्यायचे नाहीत, कारण आपण वेळोवेळी जे उपाय करतो किंवा तोडगे करतो त्यावेळी तांदूळ म्हणजेच अक्षदा वापरतो. म्हणून तांदूळ जे आहेत ते लक्ष्मीला प्रिय आहेत. आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी याकरता तांदूळ ही कोणाला देऊ नये. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केलेल्या कमाईचा शिक्का जो आहे तो कोणाला द्यायचा नाही. आता तुम्ही म्हणाल की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काही खरेदी करायची असेल किंवा खरेदी करणार असू तर आपल्याला पैसे हे द्यावेच लागतात. तर आवश्यक तुम्ही खरेदी करा, पण ही खरेदी केल्यानंतर तुम्ही नोटा स्वरूपात पैसे देऊ शकता, पण 1 रुपयाचा शिक्का जो आहे तो कोणाला देऊ नये, कारण शिक्का हा लक्ष्मीचं स्वरूप मानला जातो. त्यामुळे शिक्का कधी कोणाला द्यायचा नाही. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी द्यायच्या, कोणत्या वेळी काय करायचं हे तुम्हाला शेअर केलेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.